Okay, students. So start Korea. बघा. So today we are going to learn about the that is the previous year questions from chapter that is electrostatics. Electrostatics chapter चे MCQ कोणते MCQ जे की previous year MSTCT च्या क्वेश्चन पेपर मध्ये आलेले होते असे MCQ आपण बघणार आहोत आणि त्याचे सोल्युशन्स बघणार आहोत वन बाय वन. ओके, सो ठीक आहे. सो वन बाय वन आपण सोल्युशन्स बघूया. आय होप तुम्हाला चांगलं दिसत असेल. हो, दिसतंय. ठीक आहे. सो बघा फर्स्ट क्वेश्चन काय बघा. बघा फर्स्ट क्वेश्चन इज व्हॉट. एक मिनिट जरा माईक प्रॉपरली लावतो. ओके, ठीक आहे. ठीक आहे. बघा फर्स्ट क्वेश्चन काय बघा. अ पॅरलल प्लेट कॅपॅसिटर filled with oil of dielectric constant 3 between the plates has capacitance C. If the oil is removed, then the capacitance of the capacitor will be. बघा म्हणजे काय सांगितलंय बघा. इझी क्वेश्चन आहे. इनिशियली बघा कॅपॅसिटन्स किती होता. इट्स इनिशियली कॅपॅसिटन्स बघा किती होता. बघा इनिशियली कॅपॅसिटन्स किती होता. दॅट इज ए एप्सिलॉन नॉट के अपॉन डी. म्हणजे त्यांनी काय केलं होतं. इनिशियली त्यांनी काय घेतलेलं आहे विथ अ ऑइल ऑफ अ डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट 3. म्हणजे इथे काय असणार आहे डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट 3 म्हणजे काय K3 घेतलेला आहे. सो इथे काय ऑब्विसली काय होणार ए एप्सिलॉन नॉट आणि 3 इथं मल्टिप्लिकेशन मध्ये घेतला आपण डिवायडेड बाय डी. हा आपला सी आहे. दॅट इज आपण याला सी घेऊया. आता त्यानंतर त्यांनी काय सांगितलंय की इफ द ऑइल इज रिमूव्ड देन द कॅपॅसिटन्स ऑफ द कॅपॅसिटर. म्हणजे काय इनिशियली काय हा कॅपॅसिटर असा आहे त्याच्यामध्ये हे असं ऑइल टाकलेलं आहे. आता सेकंड केस मध्ये काय केलंय त्यांनी ऑइल रिमूव्ड म्हणजे मध्ये काही नाही. बरोबर म्हणजे याचा अर्थ काय मध्ये काही नाही म्हणजे काय मध्ये एअर असणार. बरोबर आणि एअरचा कॅपॅसिटन्स किती असतो. लेट्स से आपण याला नेक्स्ट टू कॅपॅसिटन्स कॅपॅसिटरचा तो काय घेऊ आपण सी डॅश घेऊ आणि इथे काय होणार ए एप्सिलॉन नॉट के अपॉन डी. आता मध्ये काही नाही म्हणजे काय एअर आहे. सो याचा अर्थ आपण काय घेणार के इज इक्वल्स टू 1 घेणार म्हणजे ए एप्सिलॉन नॉट अपॉन डी. बघा आता ए एप्सिलॉन नॉट अपॉन डी आपण जर घेतलं तर बघा आपल्याला काय विचारलं त्यांनी. इफ द ऑइल इज रिमूव्ड देन द कॅपॅसिटन्स ऑफ द कॅपॅसिटर विल बी. म्हणजे त्यांनी सी डॅश विचारलाय बघा आपल्याला. तर तुम्ही जर हा सी चा फॉर्म्युला नीट पाहिला तर सी चा फॉर्म्युला बघा काय मिळतोय आपल्याला. सी चा फॉर्म्युला बघा 3 इंटू ए एप्सिलॉन नॉट अपॉन डी. म्हणजेच काय सी इज इक्वल्स टू व्हॉट 3 इंटू सी डॅश. बरोबर कारण की हा एवढा एप्सिलॉन नॉट अपॉन डी म्हणजे काय सी डॅश आहे. तर याचा अर्थ काय मिळणार आपल्याला सी डॅश इज इक्वल्स टू काय मिळणार आपल्याला सी अपॉन 3. बरोबर काय मिळणार. सिंपल क्वेश्चन होता काही नाही. ए डॅश इज इक्वल्स टू काय मिळणार आपल्याला दॅट इज सी अपॉन 3. सिंपल क्वेश्चन होता म्हणजेच काय ऑप्शन डी. ऑप्शन काय असेल डी असेल. ओके ठीक आहे. सो नेक्स्ट क्वेश्चन बघूया बघा. बघा नेक्स्ट क्वेश्चन. A uniformly charged half ring of radius r has linear charge density sigma. The electric potential at the center of the half ring is. हाफ रिंग दिली आहे बघा. म्हणजे काय फॉर एक्झाम्पल लेट्स से दिस इज द रिंग. अशी हाफ रिंग दिली आहे आणि तिच्या इथे सेंटरला त्यांनी आपल्याला काय विचारलंय की व्हॉट इज दी इलेक्ट्रिक पोटेन्शियल विचारलंय त्यांनी. कुठे विचारलंय सेंटरला इथे विचारलंय बघा. आता सर्वात अगोदर आता त्यांनी काय सांगितलं रिंग सांगितली. पोटेन्शियलचा फॉर्म्युला बघा काय असतो दॅट इज के इंटू क्यू अपॉन आर. आता त्यांनी आपल्याला चार्ज दिलाय का नाही. बट त्यांनी आपल्याला काय सांगितलंय की हॅज अ लिनियर चार्ज डेन्सिटी सिग्मा. जर त्याची लिनियर चार्ज डेन्सिटी जर सिग्मा असेल तर याचा अर्थ हा क्यू काय असणार आहे बघा. याचा अर्थ हा क्यू काय असणार आहे. देअरफॉर क्यूच्या जागी बघा मी काय लिहितो दॅट इज सिग्मा इंटू लेंथ ऑफ दॅट हाफ रिंग. लेंथ ऑफ दॅट हाफ रिंग. लेंथ ऑफ द हाफ रिंग म्हणजे काय असणार आहे बघा. बघा लेंथ ऑफ द हाफ रिंग म्हणजे काय ऑब्विसली रिंग आहे म्हणजे काय कंप्लीट रिंग म्हणजे सर्कम्फरन्स. हाफ रिंग म्हणजे काय हाफ सर्कम्फरन्स. आणि हाफ सर्कम्फरन्स काय असतो दॅट इज 2 पाय आर डिवाइड बाय 2. म्हणजेच काय असणार आहे दॅट इज पाय आर. के इंटू सिग्मा इंटू पाय आर डिवायडेड बाय हा सॉरी हा स्मॉल आर. हा जर आपण स्मॉल आर घेतलाय तर हा आपण स्मॉल आरच घ्या. ठीक आहे. सो इंटू स्मॉल आर डिवायडेड बाय स्मॉल आर. सो इथे काय होईल बघा आता दॅट इज स्मॉल आर कॅन्सल होईल. त्यांनी आपल्याला काय विचारले इलेक्ट्रिक पोटेन्शियलच विचारलंय का. हो आपल्याला इलेक्ट्रिक पोटेन्शियलच विचारलंय बघा. सो आता काय होईल बघा आपण काय करणार के ची व्हॅल्यू ठेवून बघूया इथं बघा. देअरफॉर व्ही इज इक्वल्स टू आपण काय करणार के ची व्हॅल्यू किती येते 1/4 पाय एप्सिलॉन नॉट इंटू सिग्मा पाय. बरोबर इथे काय होणार पाय पाय कॅन्सल. सो आन्सर काय भेटणार बघा आपल्याला सिग्मा पाय अपॉन 4 एप्सिलॉन नॉट. सिग्मा पाय अपॉन 4 एप्सिलॉन नॉट आहे का कोणता ऑप्शन. सॉरी सिग्मा ओनली सिग्मा पाय कॅन्सल झाला ना आपण पाय का घेतला
ओनली सिग्मा अपॉन 4 एप्सिलॉन नॉट आहे का कोणता ऑप्शन? सिग्मा अपॉन 4 एप्सिलॉन नॉट, सिग्मा अपॉन 4 एप्सिलॉन नॉट. कोणता ऑप्शन आहे बघा? ऑप्शन एच आहे, सिग्मा अपॉन 4 एप्सिलॉन नॉट. सो आन्सर काय असणार आहे? ऑप्शन ए. ओके, ठीक आहे. सो नेक्स्ट क्वेश्चन पाहूया बघा. नेक्स्ट क्वेश्चन, सॉरी, ओके बघा. नेक्स्ट क्वेश्चन मध्ये काय दिले बघा. An electric dipole having the dipole moment q into twice L is placed in a uniform electric field E. The dipole moment is along the direction of the field. The force acting on and its potential energy are respectively. बघा म्हणजे काय सांगितलंय, एक आपली अशी इलेक्ट्रिक फील्ड आहे, एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड. दिस इज द एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड ई. आपण काय केलं, एक डायपोल आहे, हा असा डायपोल त्याच्यामध्ये ठेवलाय. दिस इज अ मायनस चार्ज, दिस इज अ प्लस चार्ज. हा असा आपण डायपोल तिथे ठेवलाय. तर त्यांनी विचारलंय की फोर्स ऍक्टिंग ऑन इट आणि त्याची पोटेन्शियल एनर्जी काय असणार आहे बघा. तर सगळ्यात पहिले आपण बघा फोर्स काढू. आता ऑब्विसली हा एक चार्ज आहे, लेट्स से हा चार्ज आपण घेऊया क्यू. हा मायनस क्यू असेल आणि हा ऑब्विसली काय असेल? प्लस क्यू असेल. याच्यावरती फोर्स किती ऍक्ट होणार आहे बघा? ऑब्विसली याच्यावरती फोर्स किती होणार आहे? मायनस क्यू ई. याच्यावरती फोर्स किती ऍक्ट होणार आहे बघा? दॅट इज एफ इज इक्वल्स टू काय होणार आहे? प्लस क्यू ई. म्हणजे टोटल फोर्स बघा काय ऍक्ट होणार आहे? दोघांची जर ऍडिशन केली तर काय येतो बघा? 0 येतो. सो आन्सर काय असणार आहे आपला? ऑप्शन डी बघा. बाकी कोणत्याच ऑप्शन मध्ये फोर्स 0 नाहीये, फक्त इथे 0 आहे. सो ऑप्शन काय असणार आहे? आन्सर ऑब्विसली डी असणार आहे. आणि त्यांनी काय सांगितलंय, आता ठीक आहे, इथं त्यांनी एकच ऑप्शन 0 आहे म्हणून आपण डायरेक्टली डी घेऊ शकतो. पण त्यानंतर त्यांनी काय दिलं? पोटेन्शियल एनर्जी मिनिमम असेल का मॅक्झिमम? त्यांनी काय सांगितलंय? डायपोल हा कसा आहे? प्लेस्ड, द डायपोल मोमेंट इज अलॉंग द डायरेक्शन ऑफ द फील्ड. द डायपोल मोमेंट इज अलॉंग द डायरेक्शन ऑफ द फील्ड. म्हणजे काय? डायपोल मोमेंट ही अशी असणार आहे. म्हणजे ऍक्च्युली डायपोलला नाही का, दिस इज द डायपोल मोमेंट पी. म्हणजे डायपोलला ऍक्च्युली असं हॉरिझॉन्टल ठेवलं इन द सेम डायरेक्शन. ह्या वेळेस आपण बघा पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला पाहिला होता बरोबर. त्याची पोटेन्शियल एनर्जी इथे किती येते? इथं आपल्याला पाहिलं होतं आपण, ज्यावेळेस हा असेल तर असे कमी असणार आहे. ज्यावेळेस आपण 90 डिग्री घेतो त्यावेळेस त्याची पोटेन्शियल एनर्जी जास्त येते बरोबर. फॉर्म्युला पाहिला होता राईट. सो ऑब्विसली इथं काय असणार आहे मग? आपण ज्यावेळेस तो सेम लाईन मध्ये असेल तर कशी असणार आहे? पोटेन्शियल एनर्जी कमी असणार आहे राईट. ठीक आहे बघा. सो ऑप्शन काय असणार आहे मग? आता बघा ह्याच्यामध्ये डायरेक्ट ऑप्शन जो डी आहे याच्यामध्ये 0 दिले म्हणून तुम्हाला इथे दुसरं बघावं लागणार नाही. पण जर हा दोन्ही केसमध्ये जर इथं 0 दिलं नसतं तर ऑब्विसली आपल्याला पुढे विचार करावा लागला असता. सो आन्सर विल बी ऑप्शन डी. ठीक आहे, एक मिनिट बघा. हा ठीक आहे. काय बघा फर्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन. अ हॉलो चार्ज मेटल स्फिअर हॅज रेडियस कॅपिटल आर. इफ द पोटेन्शियल डिफरन्स between its surface and the point at a distance phi r from the center is capital V, then the magnitude of electric field intensity at a distance phi r from the center of the sphere is. बघा ठीक आहे. काय सांगितलं? एक स्पियर आहे, लेट्स से दिस इज द स्पियर. हा असा एक स्पियर आहे. ह्या स्पियरची रेडियस किती दिली आहे त्यांनी? दॅट इज कॅपिटल आर दिली आहे. त्यानंतर एक पॉइंट घेतलेला आहे. पॉइंट किती घेतलेला आहे त्यांनी बघा? पॉइंट इज ॲट अ डिस्टन्स ऑफ 5 r फ्रॉम द सेंटर. म्हणजे पॉइंट लेट्स से आपण हा इथे घेऊया. दिस इज द पॉइंट पी आणि ह्याचं एवढं डिस्टन्स किती आहे? दिस इज द 5 r डिस्टन्स. हे एवढं डिस्टन्स 5 r म्हणजे किती असणार आहे? हे एवढं डिस्टन्स असणार आहे 5 r फ्रॉम द सेंटर सांगितलंय. त्यांनी काय सांगितलंय? इफ द पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन इट्स सरफेस अँड पॉइंट ॲट अ डिस्टन्स 5 r इज व्ही. म्हणजे व्ही म्हणजे किती दिलंय त्यांनी बघा? दॅट इज सरफेसचा पोटेन्शियल डिफरन्स मायनस ॲट पॉइंट पीचा पोटेन्शियल डिफरन्स. सरफेसचा पोटेन्शियल डिफरन्स ऑब्विसली काय असणार? के इंटू क्यू चार्ज ऑन द स्पियर डिवायडेड बाय दॅट इज द डिस्टन्स ऑफ द सरफेस फ्रॉम द सेंटर. म्हणजेच काय? आर मायनस इकडे काय घ्यावं लागणार आपण? के क्यू अपॉन, आता आरच्या जागी आपण ऑब्विसली इथे काय घ्यावं लागणार आपला? 5 r घ्यावं लागणार बरोबर. सो 5 r जर आपण घेतलं तर बघा काय मिळेल आपल्याला? सो व्ही इज इक्वल्स टू आपल्याला किती मिळेल बघा? 5 r मायनस r दॅट इज 4k क्यू अपॉन 4k क्यू. बघा इथं 5 r मायनस इकडे r येईल. सो इथं वरती पण r येईल बघा. 5 r मायनस r म्हणजे 4 r येईल ते ऍक्च्युली. 4k क्यू अपॉन 5 r स्क्वेअर. सो हा स्क्वेअर इथे कॅन्सल होईल. इथे किती येईल? 4k क्यू अपॉन 5 r. त्यानंतर त्यांनी बघा हा पोटेन्शियल डिफरन्स एवढा असणार आहे. त्यांनी काय विचारलंय? द मॅग्निट्यूड ऑफ इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ॲट अ डिस्टन्स 5 r. सो डायरेक्टली आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे मॅग्निट्यूड ऑफ इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीचा. दॅट इज काय असणार आहे? के क्यू अपॉन आर स्क्वेअर. हा फॉर्म्युला असतो बरोबर. आता त्यांनी विचारलं इन टर्म्स ऑफ व्ही विचारलं. ऑप्शन बघा, ई ची व्हॅल्यू विचारली इन टर्म्स ऑफ व्ही. इथं किती आले बघा? के क्यू अपॉन, आता 5 r ला त्यांनी विचारले बघा, समोर लक्ष द्या. 5 r तर मग आपण इथं r च्या जागी काय घेणार बघा?
5r, सो 5r चा स्क्वेअर काय होणार 25r स्क्वेअर. सो इथं आपल्याला 25 ऍड करावं लागणार असं 25 इंटू r स्क्वेअर. सो बघा इन टर्म्स ऑफ ह्याच्यामध्ये आता मी एक अरेंजमेंट करतो इथे. बघा काय करतो अरेंजमेंट इथे काय करतो, हे 25 याला असं बघा मी लिहितो के क्यू अपॉन 5r आणि इंटू 5r लिहितो. बघा काही फरक पडणार आहे का नाही, फक्त या 25r स्क्वेअरला मी काय केलं 5r इंटू 5r लिहिलं. त्यानंतर मी काय करतो इथे वरती 4 ने मल्टिप्लाय करतो आणि खाली पण काय करतो 4 ने मल्टिप्लाय करतो. सो बघा हा बघा आता मी पुढे काय लिहितो 4kq अपॉन 5r हा पार्ट इंटू 1 अपॉन 20r होईल. इथं 5 इंटू 4 दॅट इज 20 इंटू r दॅट इज 20r. आणि हा 4kq अपॉन 5r म्हणजे काय हा v आहे. सो बघा मला काय मिळालं देअरफॉर e इज इक्वल्स टू मला काय मिळतंय बघा v बाय 20r. सो जर मी याच्यामध्ये काढलं v बाय 20r कोणता ऑप्शन आहे बघा इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी इन टर्म्स ऑफ v काय असणार आहे v अपॉन 20r. काही नाही आपण इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीचा फॉर्म्युला लिहिला आणि त्याला कसं ह्या फॉर्म्युल्यामध्ये कसं आणता येईल ते पाहिलं. त्यासाठी अरेंजमेंट केली काय सिंपल ह्या 25r स्क्वेअरला काय केलं स्प्लिट केलं 5r इंटू 5r मध्ये. त्यानंतर इंटू 4 डिवाइड बाय 4 केलं 1/20r आलं. त्यानंतर हा फॉर्म्युला आपल्याला v बरोबर मिळाला. v ला तिथं जसं तसं ठेवलं. आन्सर इज हिअर राईट. सो आन्सर काय असणार ऑप्शन डी. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. A uniformly charged semicircular arc of radius r has linear charge density okay lambda. Electric field at its center बघा इलेक्ट्रिक फील्ड ॲट इट्स सेंटर आत्ताचाच प्रॉब्लेम आहे बघा इलेक्ट्रिक फील्ड. सो लॅम्बडा काय आहे बघा लिनियर चार्ज डेन्सिटी. लॅम्बडा इज व्हॉट दॅट इज दी लिनियर चार्ज डेन्सिटी. तो आपल्याला माहिती आहे बघा इलेक्ट्रिक फील्ड ॲट इट्स सेंटर म्हणजे काय अशी रिंग असणार आहे सेमी सर्क्युलर आणि इथं आपल्याला त्यांनी विचारले. सो ऑब्विसली लेट्स से हे त्याचे डिस्टन्स असणार आहे हे r असणार आहे राईट. सो इलेक्ट्रिक फील्ड किती येणार आहे बघा तिथं kq अपॉन r स्क्वेअर बरोबर. इलेक्ट्रिक फील्ड विचारली इलेक्ट्रिक फील्ड काय असणार ऑब्विसली kq अपॉन r स्क्वेअर. आता q च्या जागी आपण काय लिहिणार बघा दॅट इज लॅम्बडा इंटू लेंथ ऑफ दिस सेमी सर्क्युलर आर्क म्हणजेच काय असणार दॅट इज हाफ ऑफ सर्कम्फरन्स म्हणजेच काय असणार 2πr डिवाइडेड बाय 2 म्हणजेच काय असणार दॅट इज पाय इंटू r डिवाइडेड बाय म्हणजे पाय इंटू कॅपिटल R डिवाइडेड बाय r स्क्वेअर. सो इथे काय होणार आहे बघा आता परत मी काय करतो ह्या k जो आहे त्याला 1/4π एप्सिलॉन लिहितो इंटू काय होणार आहे लॅम्बडा इंटू पाय इंटू r डिवाइडेड बाय r स्क्वेअर. सो इथे काय होणार हा स्क्वेअर आणि हा r कॅन्सल हा पाय आणि हा पाय कॅन्सल. सो आपल्याकडे काय राहणार बघा फक्त वरती लॅम्बडा राहणार आणि खाली काय राहणार दॅट इज 4ε0r. आहे का कोणता ऑप्शन असा लॅम्बडा अपॉन 4ε0r दॅट इज ऑप्शन बी. सो आन्सर विल बी ऑप्शन बी. काही नाही सिंपल क्वेश्चन. ठीक आहे. सो नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. सिंपल क्वेश्चन होता काही नाही. लिनियर चार्जला आपण काय लिहिलं लिनियर चार्ज डेन्सिटी इंटू लेंथ आणि सेमी सर्क्युलर आर्क असल्यामुळे काय असणार ऑब्विसली लेंथ काय असणार आहे दॅट इज हाफ सर्कम्फरन्स म्हणजेच काय 2πr डिवाइड बाय पाय म्हणजेच काय πr. ठीक आहे बघा नेक्स्ट क्वेश्चन. अ पॅरलल प्लेट एअर कॅपॅसिटर इज चार्ज अप टू 1000 व्होल्ट. अ प्लेट 2 mm thick is inserted between the plates. Okay. Then to maintain the same potential difference the distance between the बघा काय केलं पोटेन्शियल डिफरन्स आपल्याला सेम मेंटेन करायचा आहे. ठीक आहे. सो पोटेन्शियल डिफरन्स सेम मेंटेन करायचा आहे. टू मेंटेन द सेम पोटेन्शियल डिफरन्स द डिस्टन्स बिटवीन द प्लेट is increased by 1.6 mm the dielectric constant of the thick plate. ओके ठीक आहे म्हणजे त्यांनी काय केलंय पॅरलल प्लेट एअर कॅपॅसिटी इज चार्ज 100 वोल्ट पर्यंत चार्ज केली आहे 2 mm थिक इज इन्सर्टेड. नंतर त्याच्यामध्ये काय केली 2 mm प्लेटची थिक प्लेट इन्सर्ट केली आहे. सो बघा आपण काय करू याच्यामध्ये इनिशियली d1 इज इक्वल्स टू d घेऊया. त्यानंतर त्यांनी काय सांगितले 2 mm प्लेट आपण थिक त्याच्यामध्ये काय केली आहे इन्सर्ट केली आहे बघा. ठीक आहे 2 mm प्लेट त्याच्यामध्ये इन्सर्ट केली आहे. and to maintain the same potential difference the distance between the plate is increased by 1.6 mm. 1.6 mm. ओके ठीक आहे. सो बघा तुम्हाला एक फॉर्म्युला आहे बघा याच्यामध्ये जर बुक पाहिलं तर हा आपला d प्लस d डॅश म्हणजे इथे काय असणार एक्झॅक्टली d डॅश म्हणजे काय हा 1.6 असणार आहे बघा. म्हणजे काय आपण जेवढ्यानी हा d इन्क्रीज केलाय हा तेवढा d असणार आहे बघा. सो त्यानंतर त्यांनी काय सांगितलंय थिकनेस. सो थिकनेस साठी असा फॉर्म्युला आहे -t 1 - 1/k वेअर t इज व्हॉट थिकनेस, k इज व्हॉट डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट.
हा असा आपल्या बुकमध्ये डायरेक्टली फॉर्म्युला आहे, याचं पूर्ण डिटेल एक्सप्लेनेशन क्लासमध्ये लेक्चरमध्ये झालेलं आहे आणि हा फॉर्म्युला आलेला आहे बघा. आता हा फॉर्म्युला कसं म्हणलं, पूर्ण डेरिव्हेशन आपण सांगू शकत नाही, ठीक आहे बघा, पूर्ण आपण याचं डेरिव्हेशन सांगू शकत नाही, पण हे काय असणार आहे, दिस इज द D2 म्हणजे काय, दॅट इज द लेंथ बिटवीन दी टू प्लेट्स असणार आहे बघा. सो आता आपल्याला काय करायचं, त्यांनी काय सांगितलंय, दोन्ही केसमध्ये बघा कॅपॅसिटन्स तो दोन्हीचा सेम असणार, म्हणजे आपण काय करणार, दॅट इज C1 इज इक्वल टू C2 घेणार बघा. म्हणजे इथं काय घेणार आहे, दॅट इज A एप्सिलॉन नॉट अपॉन D1, इथे काय घेणार आहे आपण A एप्सिलॉन नॉट अपॉन D2. आता जर D2 जर इथे पाहिलं तर आपल्याला D2 काय मिळणार आहे बघा, दॅट इज D प्लस D डॅश किती दिलेलं आहे आपल्याला 1.6 mm प्लस थिकनेस किती दिली आहे बघा आपल्याला 2 दिली आहे, आणि आपल्याला हा 1 - 1/k की आपल्याला विचारलंय की आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. सो मी काय करणार इथे आता बघा, थोडंसं मोठं जात आहे हे, ठीक आहे बघा, इथे काय मिळेल बघा, देअरफॉर A एप्सिलॉन आणि एप्सिलॉन नॉट कॅन्सल होईल. सो D2 जर इकडे घेतला मी, सो D2 इज इक्वल्स टू D1. सो बघा काय येणार मग आता, D2 इज इक्वल्स टू D1. D2 म्हणजे काय आपला, दॅट इज D प्लस 1.6 प्लस 2 मायनस 2/k. सॉरी, इथं प्लस नाहीये, इथे मायनस आहे, सो मायनस, सो इथं बी मायनसच असेल, -2 आणि मायनस आतमध्ये काय होणार, प्लस होणार ऑब्विसली, आणि की हा मायनस आहे, जो मायनस तिथे काय होणार आहे, प्लस होणार आहे. त्यानंतर बघा त्यांनी काय सांगितलं, हा इज इक्वल्स टू काय असणार आहे, D इज इक्वल्स टू काय असणार आहे, D. सो आपण काय करणार, ऑब्विसली D काय होणार, इथं कॅन्सल होणार. सो इथं पुढे बघा काय राहणार आहे, दॅट इज 1.6 मायनस 2 म्हणजे इथे किती राहणार आहे बघा, -0.4 राहणार आहे बघा, आणि ह्याला जर इकडे दिलं तर काय होणार, -2/k होणार आहे. सो आपण इथं जर केलं, सो k इज इक्वल्स टू मायनस कॅन्सल होणार, k इज इक्वल्स टू काय होणार 2/0.4, म्हणजेच काय येणार आहे बघा, दॅट इज याचा जर याचा पॉईंट एकने पुढे नेऊ, इथे काय होणार 20 आणि इथे काय होणार 4. सो आन्सर विल बी 5. सिंपल क्वेश्चन होता बघा. फक्त याच्यामध्ये काय होतं, फक्त हा फॉर्म्युला आपल्याला लक्षात पाहिजे होता. याच्यामध्ये एक सेपरेट आपल्या स्टेट बुकमध्ये एक सेपरेट डेरिव्हेशन दिलेलं आहे की ज्यावेळेस आपण अशी एक थिक प्लेट त्याच्यामध्ये इन्सर्ट करतो, तर जो काही आपल्याला मॉडिफाईड जो D असेल, ह्या प्लेटच्या थिकनेसमुळे त्याच्यावरती काय फरक होईल, याच्यामध्ये इलेक्ट्रिक फील्ड वगैरे कशी चेंज होते, काय फरक पडतो, आणि त्यावेळेस हा फॉर्म्युला आपल्याला भेटत असतो, राईट. तर जर हा फॉर्म्युला कसा आला माहित नसेल तर तुम्ही तिथे बघा एकदा आणि त्यानंतर मग क्वेश्चन सॉल्व्ह करा. बट हा फॉर्म्युला माहित असेल तर दिस इज द इझी क्वेश्चन, अदरवाइज मग डिफिकल्ट आहे. ठीक आहे, चला नेक्स्ट क्वेश्चन पाहू. नेक्स्ट क्वेश्चन बघा. Initially n identical capacitors are joined in parallel, then are charged to potential V. Now they are separated and joined in series. Then potential difference is NV and energy increase n times. बघा, इनिशियली कसे आहेत ते आयडेंटिकल कॅपॅसिटर आर जॉईंड इन पॅरलल मध्ये जॉईन केले बघा त्यांना आपण. असं सपोज लेट्स से असे जॉईन केले, तसे काहीतरी वगैरे असे जॉईन केलेत आपण, आणि नंतर सिरीज मध्ये केलेत बघा. आता लेट्स से आता ज्यावेळेस आपण त्यांना चार्ज टू पोटेन्शियल V, नाउ दे आर सेपरेटेड अँड जॉईन्ड इन सिरीज. आता सिरीज मध्ये केलं आपण त्यांना जॉईन बघा. आता सिरीज मध्ये केल्यानंतर काय होईल, प्रत्येकाचं पोटेन्शियल काय होणार, दॅट इज V होणार आहे बघा. तर सिरीज मध्ये केल्यानंतर नाउ दे आर सेपरेटेड अँड जॉईन इन सिरीज, देन पोटेन्शियल डिफरन्स इज NV, एनर्जी इंक्रीजेस n टाइम्स. सो बघा पोटेन्शियल डिफरन्स, ओके ठीक आहे, त्याच्यानंतर पोटेन्शियल डिफरन्स अँड टोटल एनर्जी ऑफ द कॉम्बिनेशन रिमेन्स सेम. ओके बघा, तर बघा आता हे सपोज लेट्स से n टाइम्स आहे, तर यांनी काय केलं, सिम्पली ह्याला प्रत्येकाला V पोटेन्शियल पर्यंत चार्ज केलंय. सो याचा पोटेन्शियल V, याचा पोटेन्शियल V, याचा पोटेन्शियल V, असे करत सगळ्यांचा V, आणि सिरीज कॉम्बिनेशन मध्ये काय असतो, टोटल पोटेन्शियल इज